नमस्कार मित्रांनो. हात ठेवायच्या आधी बघतो इथलं तार तुटल्या का नाही. परवा घोळ झालता कारण बऱ्याच पाईपा तुटल्यात येते कसं हात ठेवताना लक्ष झालं नाही. हात ठेवताना डायरेक्ट खाली जाऊ शकतो आपण, त्यामुळे हात ठेवताना पहिला व्यवस्थित बघतो पाईप कुठं आहे. तर मित्रांनो आता हा 130वा भाग पुराचा हा भाग मोठा असणार बरं का, कारण की 130 भागात मी पुराचं सगळं संपवणार म्हणून सांगितलं होतं. आणि राव काल संध्याकाळी 129वा भाग टाकताना एडिटिंगला साधारण 11:15 वाजले बरं का, साधारण 11:15. बायको वैताग आली, म्हणजे झोपा की आता, तर म्हणजे किती वेळ झाला. 11:15ला ब्लॉग टाकला, कोण बघणार आहे म्हटलं. 11:15 टाक कोण बघते. तर मी सुद्धा नाही बघितलं बरं, मला झोपायचं होतं. मी म्हटलं सकाळी बघू, आपल्या ब्लॉगला आपलं तर व्ह्यू पडला पाहिजे, आपण तर बघायच पाहिजे. पण मी देखील सकाळी उठून बघितलो तर त्याच्या अगोदर 7 जणांनी तो ब्लॉग बघितलेला. म्हणजे रात्रीतनं 11:15 नंतर देखील माझा ब्लॉग बघणारे असे 6 होते. बरोबर 6 जणांनी माझा ब्लॉग बघितला. याचा अर्थ हे 6 जण एकदम डेडिकेटेडली माझा ब्लॉग बघतात. आणि त्यांनी मी रिक्वेस्ट करतो की खरंच हे खरे रसिक आहेत डिग्रजचा कृष्णाकाठचे, त्यांनी आपलं नाव कमेंटमध्ये टाका. मला खूप आनंद होईल की तुम्ही माझे भाग बघता. आणि आपण सगळ्यांसाठीच हा डिग्रजचा कृष्णाकाठ चालू केलाय. तर आता आजा चालले तिकडे चालत. आजा नमस्कार. तर आपण वयस्कर लोकांसाठी वगैरे डिग्रजचा कृष्णाकाठ हा चॅनल चालू केलाय, सगळ्यांसाठीच केलाय. तर झाले असं आता की यात 130वा भाग जरा मोठा होईल, पण मी त्यात इंटरेस्ट ठेवायचा प्रकार केलाय. आणि नेहमी खुश राहा. आणि संध्याकाळी झोपताना स्क्वॉड घालून ऐकला तर तुम्हाला बेसिक मागले आवाज वगैरे सगळे येतील. आणि माझ्या प्रयत्नांना सहकार्य करा. आवडत असल्यास नक्की शेअर कर, चला सबस्क्राईब करा. सुरक्षित राहा. डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. धन्यवाद. नदी किनारी राहून पाण्याची असली कसली गरज आहे की इतक्या बाटल्या पाण्याच्या पडल्यात आणि त्या दारूच्या विचारू नका. आता आज जानवं वर आले जे मासा पकडण्यासाठी वापरतात. हे बघा ह्या भागात पहा. जानवा आहे. मरळ पकडायला लोक वापरतात. आता पण काय मासं पकडायला कोण घेणार का? मासं किती आहेत? एक वहिनी तर ह्या लहान गेलाच पाणी बघा घेऊन आल त्या. काय पुरात पाणी बघायलाच काय? हा असते बा. हा रुद्र आहे आणि तो मागा लागलाय. आवरा फार्मिंगचा व्हिडिओ करूया, व्हायरल झाला तो. हावडा फार्मिंग कधी करायला गेली की रील बनवा लागली. औरा फार्मिंग. ए यार ह्या जाऊ नको. ए बाळा, अरे साप किडा असतात रे, जाऊ नको तिथं. बसर कर येतात. फोटो काढायसाठी वर चढले. चालू आज आपल्यासोबत आहे डिग्रजचा कृष्णाकाठची एक कृष्णाकाठचा बोंबील आणि कृष्णाकाठचा पापलेट आणि कृष्णाकाठची मगर. या मुलगीच्या आयुष्यातला हा पहिलाच पूर आहे. तिला पाणी बघायची इतकी हौस होती की सारखं पाण्याकडे पाळते. घरचे तिला बोलवाल ते वडील आणि आई, पण ती काय मागे जायला तयार नव्हती. रस्ता नाही, रस्ता नाही, तिकडे पाणी आहे. पुढे जाऊ ना तुम्ही, मार दे. मारते का नाही बघ. कुठलं पाणी घाण आहे का? पाणी घाण आहे, घाण पाणी जाऊ नको. तिला पाण्यात जायची इच्छा झाली. हो खेळ वाटलं तिला. चला की ब्लॉगर, मग तुमच्यासाठी मी सायकल घेऊन आलो, तुम्ही चल. ते म्हणते चला जाऊया. पुराचे पाणी नक्की उतरणार आहे अशी आम्हाला खात्री झाली. मग आम्ही फिरायला लागलो. आता या ठिकाणी हे पाणी मोकळ्या जागी खिचसाटले बघा. भाग नंबर 66 आहे माझा, पूर्ण 1 तासाचा. तुम्ही त्यात बघा, त्यात कळेल किती मोठं मैदान आहे. आणि आम्ही नुसतं आता पाणी उतरल्यामुळे फिरायचं नुसतं. हे देवळापाशी 2 जण लोक बसलेले आहेत. आणि इथून आम्ही पुढे गेलो. ते काय माझ्याकडे बघत नव्हते. त्यांना कळत झाले आईला. नदी किनारी विटेच्या भट्टी असल्यामुळे भट्टीमध्ये पाणी घुसलेलं. पण कच्च्या विटा खराब होतात, पण पक्क्या तयार झालेल्या विटाला कितीही पाणी लागून ते काही होत नाही. आता पुढे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मिळेल की वीट भट्टीमध्ये पाणी बऱ्याच ठिकाणी घुसलेलं आहे. तर पुढे आता काय काय झालं पहा. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपण हा मोठा भाग टाकणार आहे. तर याच्यानंतर नदी किनारची मजा मस्ती येतच जाणार आहे. चला पाणी बघायला इकडं पुढं. भट्टीच्या बरोबर मध्ये मध्ये नारळाची एक छान अशी शिपायासारखी लाईन उभारली आहे. अरे औरा फार्मिंग पाणी पाणी आहे. वीटभट्टी पाण्याखाली आहे. आमचं स्टेडियम सगळं बरबाद. स्टेडियम आहे इथं? होय, आमचं स्टेडियम.
वर्षासन 12 महिने आम्ही असतो इथं. बघला निघाला कसं गाठ. मोजून 100 मीटर असलेलं नदीचं पात्र हे कमीत कमी 1 किलोमीटर विस्तारले आणि रोडवर पहा सावली आणि उन्हाचा असा लपंडाव चालू आहे. डायरेक्ट बसला गेला का खाली ह्यो? हो उकडला कुठं आला बघ शेताला डायरेक्ट खत आलो. ए नको तसं बस नको. चटका मारते गरम आहे. तुझं रेकॉर्ड करणार होतो तुम्ही. या ठिकाणी पाण्यामुळे मला लघवी आल्यामुळे मी इथं उभारलो. तर जाताना 2 गाडीवरनं पोरं म्हणत गेले, ब्लॉगर तुम्ही लय गोड बोलताय, ऊस लय गोड होईल, लय लघवी करू नका. समोर जी नारळाची झाडं दिसतात लांब, ती नदीच्या पलीकडल्या किनारची आहेत. तिथे पाणी अजिबात वर चढत नाही, पण आमच्याकडे लगेच वर चढते बघा. किती पसरलंय विस्तृत असा किनारा आणि काळ्या ढगात पाणी असते. हो आणि काळा ढग आलाय का? हे आता आळ्या ढगाला घालत दगड. दगड घाल काळा ढग घाल. आलं की तुझी. तार लागला आलं की तुझी. काय चल जरा पुढे जाऊन बघूया पाणी कुठे आहे. चला ये रुद्र ये. शेणात पडला. पाण्याच्या एका ठिकाणी कचरा लय साठला, त्यात बॉल पण दिसालेत बरं का. ते पाहून रुद्र मला आणायची इच्छा व्यक्त करलाय. तुझ्याकडे एक पण बॉल नाही. नको तसला बॉल बी काढायला जाऊ नको पाण्यात. जा ते ऊस आणणार ना, ऊस खाऊ शकतेस. इथं वर काय नाही. ह्यो पांढरा ऊस आहे खाऊ नको. तो 10,000 एक आहे तो खा. कुठला बी एक ऊस सोडून आण जा. बॉल दिसला पोर बॉल काढतो म्हणून चालला शाना. बॉल लय असणार बरं का त्या. सगळं मैदान आहे. हे मुलांचं खेळाचं मैदान असल्यामुळे बरेच चुकलेले बॉल तिथे येऊन अडकले होते आणि वारं पण लय लागा लागले. शेंडा तोडणार. शेंडा हा नाही मुळा सगळं काढला बघ. ऊस गोड लागला पण मुळा सगळं खाते वाजली. डायरेक्ट मुळा सगळं ऊस आणला काढून. मुडे थांब मोडून खाऊया थांब आपला. आता जरा कॅमेरा हे करतो मोडून खाऊया. नाही नको बॉल घ्यायला जाऊ नको मार खाऊ खाऊ. जाऊ नको. हे इतकं वर आलं पाणी या भागाच्या शेवटी पूर्ण नदीच्या खाली जाणार बघा. असं ऊन पडलं की तिथं मात्र पाऊस कमी असेल असं म्हणून मनाला खात्री वाटते, जरा थोडं समाधान वाटते. आणि इथून नदीच्या इतक्या लांबून देखील विस्तारित किनारा असल्यामुळे नदीच्या पलीकडे चालू असलेल्या एका गाडीचा आवाज देखील क्लिअर आलता. आता आम्ही रुद्रला सोडून जायचं नाटक केलं इथं, ऊस आणाय पाठवून त्याला. सोडून चाललो आम्ही. जाऊ दे जावा म्हणते. सोडून चाललो म्हटलं जावा म्हणते. सोडून चाललं म्हटलं घाबरलं म्हटलं काय नाही जावा म्हणते. माझ मी निवांत चालते तू म्हणते 2 किलोमीटर. पुरात इतके साप बघितलेत ना, असं वाटलं पाईपला गुंडाळला सापच आहे. मी थांबलो एकदम. सेम लगा ब्लॅक मांबा सारखा कलर आहे. आयला म्हटलं ब्लॅक मांबा आला काय. त्याच्यावर सरडा झोपला मेंढ्या. सरडा झोपला भाऊ आहे का. आयला ह्यो पण सरडा लागा त्या सरड्यासारखा धाडशी लागा. आपला एक व्हिडिओ काढला माहिती का. ह्यो बी वर उंचावर बसलाय बघ. काय कोणाला भेट नाही काय नाही. मी लगा एकदम कलर सेम ब्लॅक मांबा सारखा आहे बघा पाईपचा. सगळ्यात खतरनाक साप का सगळ्यात जगातला 1 नंबर विषारी साप ब्लॅक मांबा. आणि सगळ्यात चपळ. तोंडाला धरलं तरी उलटून चावणार कळणार सो नाही. एकदम चपळ म्हणजे एकदम चपळ. ए पहिलवान हे की दांडकांड ह्याने. तोड ऊस तोड चल. कुठलं पाहिजे मोठं का बारकं? मोठं दे बुडक्या काढले. मोठं बारके संबंध रे. ह्यो मुळा काढला ह्यो गोड असतो ह्यो. मला मोठं बरं दे. तुला माहिती आहे म्हणून मग नाही मुळा काढला गोड असतो ऊस जास्त. तुम्ही मुळा काढला घेतला. कट्टा होता नाही शेताकडे घेतला होता. हॉलमधनं चौकटीतून बाहेर आलं नाही. मुळाकडे जास्त गोड असते. खाल्ल्या पायऱ्या सगळ्या बुडल्या होत्या. पुराच्या पाण्यावर तरंगत नारळ एक लय आलते आणि शेळी राखणारे आजी ते घेऊन बसले. नारळ आहे काय. नारळ फोडला काय. कोयत्यानं फोडला. कुराडनं नारळ
आम्ही आपलं रेकॉर्डिंग करतोय. हे बंड्या शेडला घ्यायला घालताय तुम्ही, खावा घेऊ त्याला काय होते कसला काय. अंधश्रद्धेचं बी किती खोलवर रुजलेत बघा, की नारळ आजी म्हणते की शेळ्या खाऊन देत, मी काय खाणार नाही, कुठनं आलाय कसला आहे काय माहित नाही. आता काय करायचं, अंधश्रद्धेचं बी कधी निघायचं काय माहित महाराष्ट्रातून. आणि आणि जाताना आम्ही एका ठिकाणी जिथं मगाशी येताना पाहिलं होतं त्या ठिकाणी बसणार आहे आता काय झाडाखाली. मगाशी कोण दोघं फंटर निवांत बसली होती तिथे पावसात पिऊन पिऊन म्हणते उया. तरी मोबाईलकडे बघितलं नाही तेव्हा मला वाटलं. थोडा वेळ तिथं बसला, एक मोठासा पाऊस येऊन गेला. आता या पाईपवर पडलेल्या पाण्यावर तुम्हाला कळेल की कोणत्या दिशेने तो पाऊस आलता. बघा येथे तर क्लिअर दिसतंय की कोणत्या दिशेने तो पाऊस येऊन गेला. आणि शेजारीच हे भुईमुगाची शेती आहे. आता भरपूर फिरून दमलोय आणि भूक पण लागली आहे. चला आता गावात बघू पाण्याची काय कंडिशन आहे. नमस्कार करून चाललो आम्ही. तिकडे माणसं आली का सगळे बसायत ना. इथं पाहिल्यावर समजते बघा, पाणी थोडंसं का होणार मागं चालू झाले. आणि आता हे पाणी 100% दम टाकायला म्हणजे चढणं आता हे तर नक्की झालं. आणि पाणी शांत झालं बघून हे कडेला उभा असलेली मुलं त्यामध्ये दगड मारतायत. आता काय पाणी वर येणार नाही, गॅरंटी झाली, खालीच जाणार आहे. मग काय खेळायला लागले दगड मार. ते पोरं दगड मारले ते मला व्हिडिओ करायचा आहे. तिथे कधी मारते मगाशी माराल ते मारलं. ज्यांच्या ज्यांच्या गोट्यामध्ये पाणी शिरले होते त्यांनी जनावरे आगून शाळेच्या कंपाऊंडमध्ये बांधलेत, कारण की शाळा थोडी जागा उंचावर आहे. आणि ही पण मुलं बघा, पाणी शांत झालं बघून दगड मारायचा कार्यक्रमाचा चालू झाला आहे. आडवा दगड टाकायचा किती लांब जातोय टप्पा खात ते बघायचा, टप्पे मोजायचं, ज्याचे टप्पे जास्त त्याचा दगड लांब गेला असं समजायचं आणि तो जिंकला. चला आता दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी आमच्या घरावर शेजारी आलो. घराशेजारी इथं काम अजून चालू होतं. पावसाळा चालू आहे, पूर पण अजून लय काय खाली गेला नाही, पण काम मात्र इथं जोरात चालू आहे. आणि इथे वायर एक सोडलेली होती, तर आम्ही त्यांना सांगितलं की वायरला करंट लागतोय, व्यवस्थित बसवा, कारण की कामाच्या सुरक्षा ठिकाणी सुरक्षितता लय महत्वाची आहे. आणि पाणी घराच्या मागे आता इथं पण चालतं, वाढलं नाही नक्की पण जाणार पण नक्की. आणि सगळा पसारा वगैरे असा आम्ही घरात आणून ठेवला होता. आता पाणी पुन्हा थोडंसं तासाने इंचानं मागं चाललं होतं. ठीक आहे म्हटलं, आपला झेंडा इथं फडकत उभारला आहे पाण्यात. आणि या ठिकाणी आता हा पाणी अंधार पडायला चालू झाले. आणि उद्या सकाळी जी काही कंडिशन झाली ती मी आता तुम्हाला दाखवणार. हे बघा, रात्रीचं एकदा जाऊन पाहिलं तर पाणी थोडंसं मागे गेलं, खूपच म्हणजे खूप कमी स्पीडनं होतं रात्रीचं. अशा अंधारात देखील पाणी कमी होणार हे समजल्यावर काही लोक पसारा घेऊन पुन्हा घराकडे परतत होते. आता हे मी रात्रीचं आमच्या टेरेसवर गेलोय आणि या लाइटिंग दिसतात हे सांगलीच्या दिसत आहेत. आपण आता टेरेसवर आलोय. या ठिकाणी पाणी तुम्हाला कुठं दिसतंय बघा, फ्लॅश पाडतो, दिसलं तर दिसलं नाही, फ्लॅशमध्ये फक्त पाईप दिसतील तुम्हाला. पाण्यात बेडकाचा आवाज इथले बघा, ऐकू आता, शांत आहे का. गाव तर निश्चित पडलायच, पण पाणी देखील अजून स्टँडच्या मागं आहे. पाण्याचा पूर्ण गावाला विळखा होता. आणि हे आमच्या टेरेसवरली गुलछडीची निशिगंध त्याला म्हणतात ते झाड आहे. तर एकदा उजेड पाडून मी पाहिला आणि एकदा अंधार करून देखील पाहिला. म्हणलं रात्रीचा याचा वास लय होती, दिवसा याला काय वास येत नाही. मग त्याच्या नावाचा निशिगंध म्हणजे रात्रीचा गंध. पहाटे 4:45ला मी उठलो. आता म्हटलं पाणी पहिला बघायचं कुठंपर्यंत गेले. रात्रीचं झोपलो होतो मी. आमच्या घरचा पसारा आणि शेजारच्यांचा पसारा हा यातून मी वाट काढत चाललो. हे बघा, रात्रीच्या अंधारात तुडवत चाललोय. पाणी किती खाली गेले हे पाहावं. रात्रीचं पाहिलं तर लय खाली नव्हतं. पुन्हा सकाळी झोपून उठलो. आता टाकी भरली आणि टाकीचं पाणी देखील खाली पडलंय आणि शेतातलं पाणी देखील माग गेलेलं आहे. या शेतातल्या पाण्यावरून अंदाज लावणं अवघड आहे, कारण या शेतात पाणी साठतंय आणि जनावर देखील आता हांबरायला लागले होते घरी जाण्यासाठी.
आता ही एक शाळा आहे आमच्या गावातली इंग्लिश मिडियम. या शाळेच्या 2019ला या गेटच्या वर पाणी होतं. त्या आठवणी भयानक आहेत. त्या आठवल्या तरी अंगावर काटा येतो. जनावरं पाण्यामध्ये 5 दिवस उभी होती. पाय अक्षरशः कुजायची वेळ आली पण नशीब तेव्हा पाणी उतरलं. आणि आता पाणी उतराय मागं चालू झालंय. तर हे काळे पक्षी आले आता मासे खाण्यासाठी पाण्यामधले. आता पाणी 100% खाली जाणार गॅरंटीज आहे. आणि काल जे पाहिलं होतं आपण पाणी हे इथं होतं, डांबाच्या पुढं होतं. ते पाक डांबाच्या किमान 30 फूट माग गेले. हे गावामधलं पाणी काल पाहिलेलं तुम्ही झेंड्यापाशी हे पूर्णपणे बस स्टँडच्या मागं सरकलेलं आहे. हे बघा आता नाद करती काय यायला लागते. नको बाबा आता येऊ नको पुराला असं म्हणतो आम्ही त्यातला डायलॉग ऐकून. आता हा जो सायरनचा आवाज आला हा काय कंपनीचा वगैरे भोंगा नाही. गावात 7ला दूध डेअरी उघडते त्याचा भोंगा आहे. आणि पाणी आता खाली चालल्यामुळे लोक जनावरे घराकडे आणण्यासाठी लगबग चालू झालेली आहे. आणि मागून तुम्हाला आवाज येत असेल. आता आमच्या घरापाशी हे बघा पाणी लोक सामान आता पूर्वपदावर आणत आहेत. आणि पाणी इथून पुढे जाऊन स्टँडच्या पाक माग गेले. त्या ठिकाणी लोक उभारून गर्दी करून पाहत आहेत. आणि डिग्रज हे बघा गाव मी वरून आमच्या टेरेसवरून पाहत आहे. आणि हा मी आणि टेरेसवर आमचे पप्पा देखील आले आहेत. ते कधी बोलत नाही जास्त कोणाशी, जरा मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना त्रास आहे. तर म्हटलं त्यांचं जरा बोलावं आपण त्याच्याशी. होय असं करा बघा हाय म्हणा. हो असं करा बघा. होय हाय म्हणा. हां हाय अस्कारा घे अस्कारा अस्कारा घे. नाही करत नुसतं अस्कारा घे काहीच करत नाही त्या. आता मागे निशिगंधाचं झाड आहे ज्याचा रात्री तुम्हाला फोटो दाखवला होता. आता सकाळ झाली आहे म्हणून म्हटलं आता या पुरावा आहे की निशिगंधाचा की पाणी खाली जात आहे. आणि वास घ्यावा असा विचार केला तर वास पूर्णपणे गायब, कारण तो निशिगंध आहे, दिवसागंध नाही. आता इथे मी आलो आहे गोट्यामध्ये आणि आई आमची साफसफाई चालू केलेली आहे. कारण की पाणी आता गोट्यामधून खाली गेलं. हे बघा सगळा पसारा काढून आता लावत आहे. पूर आलं की नदी आली की तुमचं सगळं स्वच्छता निघतं. या नदीच तुमचं स्वच्छ करत्या म्हणायचं. नमाय आली की स्वच्छ होतंय सगळं तुमचं. तो बघत चालायचा. मग 5-7 वर्षाचा घाण आहे. 7 वर्षानं तुमचं दुकान स्वच्छ असं होणार. आणि नाही जर नदी आली तर 10 वर्ष तुम्ही बघत नसता. नमाय आली म्हणून निघलं की सगळं त्यातच रोज उठायचं त्यातच करायचं. रोज उठायचं त्यातच. भाऊ आणि आई दुकान काढत आहेत. आणि गावामध्ये जी मुलं पावसाच्या पाण्यात या पुराच्या पाण्यात फिरलेले असतात तुम्हाला लालसर दिसेल बघा. निळसर दिसेल निळसर. हे निळसर ते औषध लावलं असतं जे पुराच्या पाण्यात खत उठल्यावर लावतात ते. बऱ्याच मुलांच्या पायाला शिंपी पक्षाचं घट्ट आहे. साईडनं शिंपीनं विंडलेलं हे मला जाताना पुरात दिसलं. किती छान पेरू झाडला विंड्या टोचा मारून मारून विंडे शिंपीनं. आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला बाटल्या दाखवल्या होत्या मंदिर दाखवलं होतं बघा मंदिर पूर्ण अंतराळी वाटत होतं. आता पाणी पूर्ण खाली गेले पण जाताना पूर्ण गाळ त्याने सोडून गेलाय. जे तुम्ही नदीत टाकलं ते तुम्हाला रिटर्न करून कृष्णामाई पुन्हा आपल्या घरी गेले. आणि हे आता खाली खाली जाणार आता पुलाच्या खाली. इकडं अजून पुलाव पाणी आहेच. आणि हा जो चिखल आहे हा अतिशय मऊ असतो. ऑइलपेक्षा देखील जास्त त्यातनं गाडी घसरते बरं का. आणि ही गावची काही मंडळी आता आले आहेत. आणि हा उकंडा पुरामुळे आला आहे. आता साफसफाईचं सगळ्यात मोठं रोगराई आटोक्यात आणण्याचं सगळ्यात मोठं काम आहे. मित्रांनो अजून पुलावरलं पाणी खाली गेलं नाहीये. ते खाली जाण्यासाठी किमान 10 फूट पातळी उतरण्याची गरज आहे. आणि पाणी तसंच उतरणार आहे. जसं स्पीडनं वर आलं तसंच खाली जाणार आहे. आता तुम्ही 18 मिनिटाचा हा भाग इथपर्यंत पाहत आलाय. तर हा 30 मिनिटाचा भाग आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा 30 मिनिटाचा भाग पूर्णपणे रेकॉर्डिंग एडिटिंग करायला 30 तासाचा वेळ लागतोय. तुम्ही 1 मिनिट जे स्क्रीनवर पाहताय त्यासाठी 1 मिनिटासाठी 1 तास हा थंब रूल आहे. म्हणजे तितका वेळ लागतोच. तर आता माझ्यासोबत रुद्र आलेला आहे हे पूल पाहण्यासाठी. आणि तो काही किस्सा सांगतो बघा. आणि असंच पाहत चला पोहत चला. याच्यानंतर मजेशीर भाग देखील येणार आहेत. ऐसे पानी में हमारे पापा ऐसे गाड़ी लेकर गए थे उधर. पप्पा को पुलिस पकड़ेगी. और नहीं पकड़ी. नाटक वहाँ पर पुलिस है. झाडामध्ये उकोंडा अडकून बसला. झाडामध्ये तो तटलेला आहे. आता रुद्र आणि रमजान या 2 लहान मित्रांना घेऊन मी जिथे इथं पाणी साठलंय कारण पाणी आता खाली जाणार आहे तिथे जात आहे. लोक अजून गाडी धावल्या सुट्टी देत नव्हते. आणि रुद्र लई विनंती करताय मी पाण्याच्या आत जातो आत जातो. चालत जुन्या नको रे बाबा चालतो. इकडे इकडे झमट देऊन तुला रुद्र इकडे.
पुराचा पाण्याचा फटका ऊस पिकाला जास्त बसत नाही, पण भुईमुग आणि सोयाबीन या पिकाला भरपूर बसतोय. हे बघा, सोयाबीनमध्ये जे लालसर दिसतंय त्याच्यावर पाणी थांबून गेलं आणि जे हिरवं आहे समोर त्याच्यात पाणी गेलं नाही. पण पाणी गेलं नाही म्हणून काय नाही, ते हिरवं देखील खराब होणार. पाणी सोयाबीनला जास्त चालत नाही आणि गावात बऱ्याच ठिकाणी जे सकल भागात पाणी आहे ते रिटर्न नदीमध्ये जाऊ शकलं नाही. आता हे आमच्या घराच्या मागं देखील इथं दिसतंय बघा, पाणी साठून राहिले क्षेत्रात, पण त्या पाण्यापेक्षा जास्त घाणच आहे. आता ही घाण त्यांना JCB लावूनच काढायला लागेल. आणि हे विदाऊट रंगवलेलं घर दिसतंय, हे बघा, हे आमचं घर आहे. तर आपल्या या गावात शेती नाही किंवा काही नाही तरी देखील आपण कष्टानं घर उभारलेलं आहे. जॉब करतोय आपण प्रायव्हेट. आणि आता पाणी खाली गेल्यामुळे गणपतीची लगबग सुरू झालेली आहे, कारण गणपती लवकरच येत आहे आणि पुरामध्ये हे दिसणार नाही असं होणारच नाही. आता बघा, या कृष्णाकाठच्या 2 परी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ते पाणी पूर्णपणे नदीत गेलतं. हे बघता अलीकडं राहिलेलं पाणी. आता पुलावरलं पाणी पूर्ण खाली गेले. सायकल घेतली आणि जाऊया आता पुलावर आपण. चला. भाग बिलका भाग. डिगेच्या कृष्णाकाठसाठी ब्लॉगिंग करायला झाडाच्या ज्या पान वनस्पती असतात त्या पुरांना पूर्णपणे अडकून बसलेल्या पाईपांना आणि त्याच्या प्रेशरनं पाईपा देखील उखडल्या होत्या. हे बघा, पाणी अजून खाली चाललंय पण लोकांची गाडी धायची गगबग काही थांबत नाही. पाईपा डिगून गेल्या, तुटून गेल्यात एका ठिकाणी. इथे बघा, मोठ्या उंडक्यापेक्षा ह्या बारक्या काड्यांनी जास्त प्रेशरने पाईपा सगळ्या तोडल्यात. आता गाडी, हे बघा, अजून धुवायला काय सुट्टी देण्यात लोक. पाणी खाली गेले, 100% खाली जाण्याची गॅरंटी त्याने गेले देखील. तर पाणी बघून समाधान वाटलं आणि कचरा बघून मात्र जरा वाईट वाटालतं. पूर्ण पाणी पुलावरून गेले, पूर्ण गेले. कट्टी घासून आहे. साप बारका आहे का बघूया. अरे कशा मारा रे लगा, त्याला लगा पुरामुळे आधी वैतागला असणार देव. हे नको सो, हे घोणस आहे थांब. कोबरा घोणस आहे. नाही साधा आहे, साधा. गेले ती फिरला लागला तिथे रे. हे गेला खाली, आत गेला. आता येत नाही ते. पूर्ण घासून चाललं. लय पाणी फास्ट गेलं बरं का. सकाळी पाणी उतरायला चालू झालं तर पहाटे 5ला, पूर्ण डायरेक्ट संध्याकाळी 5 पर्यंत डायरेक्ट पुलाया खालीच. जसं वाढलं तसं गेलं बरं का. होय, ज्या स्पीडनं आलं त्या स्पीडनं गेलं बरं का. मोकळ्या आकाशात आता हे फिरणारे ढग कधी पाणी भरून घेतात तर कधी मोकळी फिरत आहेत. आता हे पाणी वर येणार नाही, हीच देवाकडे कृपा करतो. मी 12:30 वाजता वर आलतो ना, वर उतरलं पाणी. लय फास्ट उतरलं पाणी, लय फास्ट खाली. का उगच उतरलं. शाळेसाठी पूल बंद. गुलाबाई म्हणून मूर्तीचा आहे. पुराचं पाणी खाली जावं म्हणून बरेच जण पूजा वगैरे करत असतात. त्याचा हा हार आहे असं वाटतंय. आणि हे तुटलेल्या कामाचं स्वच्छता चालू आहे. हे पांढऱ्या ड्रेसचं जे आहेत ते आमच्या गावचे सरपंच आहेत अनिल पाटील, यांनी देखील स्वच्छता करत आहेत. सरपंच पुढे झाले मग गाव काय मागे राहतोय. सर्वजण आले. सायकल धुवायला पाण्यात बघा, यो पाण्यात पप्पाला बघ. पप्पा आले. पप्पाला हुडकत आले शेवटी. पप्पा हुडकत आले की. गावचे सरपंच पण लागलेत कामाला. कुठे गेले. JCBनं काढणं शक्य होत नव्हतं, कारण त्याच्या दातामुळे पुलाच्या पाईपा तुटत होत्या आणि त्यातच पाऊस चालू झाला. जोरात आला बरं का.
एका छत्रीमध्ये आम्ही 4 जण आहे. हे तिघं आणि मी रेकॉर्डिंग करणारा. पण पाऊस हा एका बाजूने असल्यामुळे छत्री नुसतं आडवी लावली तरी पण कोणाला पाऊस लागत नव्हता. आणि पाणी जसं वर यालतं तसंच भवऱ्यासारखं फिरून फिरून आता जसं कमी होईल तसं पुलाच्या खाली चाललेलं आहे. सबस्क्राईब हा सबस्क्राईब. छनात पाऊस छनात हे सावन आला काय. पुलाला घासून चाललं हे पाणी. 2019 नंतरच इतक्या वर पाणी आलतं, पण त्यामुळे पक्ष्यांचं मात्र नुकसान झालं. घरटी वाहून गेली. आता पुन्हा पुढच्या पावसात हे पाणी येईल का नाही याची गॅरंटी नाही, कारण यावेळी अचानक पाऊस पडला. आता पक्षी वाट पाहत आहेत की कधी एकदा हे पाणी खाली जातंय. आणि इथं बघा, मी तुम्हाला सांगितलेलं की पक्षी भरपूर आहेत, तर इथं आता तुम्हाला दिसतील किती पक्षी येऊन घरटे रिकामे व्हायची वाट बघायला आहेत. तर पाणी गेल्यानंतर हे पारवाळ आहेत आणि याच्यानंतर स्विफ्ट पक्षी देखील इतकेच आहेत. त्यातच पाऊस पडत आहे. ज्या ठिकाणी पावसामुळे इंद्रधनुष्य आलं होतं, पण याच्यामध्ये तुम्हाला एकच दिसणार मित्रांनो, डबल इंद्रधनुष्य पुढे एक आहे, पण ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, ते फिकट होतं. पण इंद्रधनुष्य यावेळी डबल पडलं होतं. त्याचं प्रेशर किती असतं बघा. पाण्यासंग कधी मस्ती करू नये. हायड्रो पॉवर कशाला म्हणतात. पूर्ण पाईपा वाकल्या होत्या, काही पाईपा तर पूर्ण तुटून गेलत्या. आता या ठिकाणी केबल वायर टाकण्याचं काम चालू आहे. केबल देखील पलीकडच्या गावातून आली असती, ती तुटली होती. आणि हा 30 मिनिटाचा भाग मित्रांनो तुम्ही पाहिला असाल तर मी तुमचा खूप आभारी आहे. पाण्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी वर आलं त्या ठिकाणी गोगलगाई वगैरे आलेल्या होत्या. आता उद्या नदी किनारी स्वच्छता करण्याचा भाग येणार आहे. शेवटचे 3 मिनिटं पहा. आणि या ठिकाणी आपलं रेकॉर्डिंग चालू असते. या ठिकाणी आता पाणी कमी झाल्यामुळं नवीन ओढी मुलांनी घातलेले पाण्यामध्ये हे गावचे प्रतिष्ठित नागरिक वगैरे पाहत आहेत पाणी कसं कसं खाली जात आहे. यांचं घर पाण्याच्या एकदम जवळ आहे, पण पाणी येत नाही त्यांच्या इथे, का तर ते उंच आहे आणि आपल्याकडे सकल भाग असल्यामुळे लय लवकर येते आपल्याकडे. हे बघा, पाणी रस्त्यावरून पूर्णपणे खाली चाललं आहे. आणि आता संध्याकाळी आम्ही निवांतपणे झोपी जाऊ, का तर पाणी येणार नाही याची गॅरंटी होती. आणि रात्री पुन्हा त्याच निशिगंधासमोर मी उभारलोय आणि त्याचा वास पाहत आहे. तर तो वास मला पहिल्यापेक्षा खूपच छान लागला, कारण आता समाधान होतं की पाणी गेलं आहे, पुराचं टेन्शन विसरलेलं आहे. आणि हे शेवटचे काही मिनिटे पहा आणि नेहमी खुश राहा. शांत झोपताना वगैरे माझे भाग पाहत चला, म्हणजे सुरक्षित राहा. शांतपणे झोपून उठल्यावर मी जेव्हा पाहिलं तर मला माहित होतं आता पाणी खूपच खाली गेलं असणार. रेकॉर्डिंग पुन्हा चालू. पाणी घाण आले, पाणी मळी सोडल्या. यायला पाणी जास्त असताना बी सोडले असणारच आहे, आणि कमी असताना बी मळी सोडल्यात. आता पक्षी हळूहळू इथनं उडाले बघा. हो, तुला खालून उडला का? कारण इथं घरटी बघा, घरटी कुठं आहे तर आता नाही ना. काठी आपण आता ब्लॉग आणि चालू केला आहे. 2 दिवस तेवढा ब्लॉग खोळांबा झाला आपला, का तर पाणी पुराचं पाक पुलावरून चाललं होतं. आणि आपल्या घरी देखील आलं तर लई नाही, पण एक अर्धा फूट पाणी घरामध्ये पडलं. आणि आता दिग्गजच्या कृष्णा गाडी पुन्हा ब्लॉगिंग चालू. पलवान काय काय ती पोवायला उन्हाळ्यात पाणी बी घाण आले. कृष्णामाई पाहुणे आली, गेली घरट्यात राहून. आपल्या घरट्याचं नुकसान काय झालं नाही, पण पक्ष्यांचं मात्र खूप मोठं नुकसान झालं. ठीक आहे, निसर्ग आहे. आता आपण घाटाकडे चाललोय. याच्यानंतर स्वच्छतेच्या वेळी जी मजा मस्ती झाली आहे ती मी पाठवणार आहे. आणि गणपतीचा प्रोग्राम याच्यानंतर चालू झाला आहे, गणेशोत्सव. तर या ठिकाणी पाहत चला, पोहत चला. आणि जाता जाता शेवटी मला एक मगर दिसलेली आहे, ती देखील मी या ब्लॉगला जोडत आहे. आणि तो भाग पहा. तुम्हाला आवडत असल्यास मित्रांनो नक्की डिग्रजच्या कृष्णाकाठचे भाग शेअर करत चला. आणि हे बघा, डांगे अण्णा येत आहे त्यांची लाल सायकल घेऊन. आणि आता स्वच्छतेचा भाग याच्या पुढला पहा. ठीक आहे, मी आता हा ब्लॉग एंड करतो. धन्यवाद. खुश रहा. चावल की